संत ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म, कुटुंब आणि त्या काळातील समाज परिस्थिती. जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल. वैष्णव हो, मागच्या भागात आपण संत ज्ञानेश्वर महाराजांचा परिचय करून घेतला. आजच्या या दुसऱ्या भागात आपण त्यांच्या जन्माची कथा, त्यांचं कुटुंब, ते कुठे राहत होते आणि त्या काळातील महाराष्ट्रातील समाजस्थिती कशी होती हे सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. मित्रांनो, संत ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म इसवी सन 1275 आपेगाव या ठिकाणी झाला. त्यांचे वडील विठ्ठलपंत आणि आई रुक्मिणीबाई होत्या. त्यांचं कुटुंब धार्मिक, विद्वान आणि संस्कारांनी समृद्ध होतं. त्यांचे वडील विठ्ठलपंत हे अत्यंत अभ्यासू आणि धार्मिक वृत्तीचे होते. त्यांनी संसार सोडून संन्यास घेतला होता, पण नंतर त्यांच्या गुरूंनी त्यांना पुन्हा घरी जाऊन गृहस्थाश्रम स्वीकारण्याची आज्ञा दिली. त्या काळात समाजात अशा गोष्टी मान्यता नव्हत्या. एकदा संन्यास घेतला की पुन्हा संसारात येणे पाप मानले जायचे. याच कारणामुळे त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला समाजातून बहिष्कृत करण्यात आलं. लोकांनी त्यांना स्वीकारलं नाही. त्यांच्यावर खूप अन्याय झाला, पण या कठीण परिस्थितीही त्यांनी देवावरची श्रद्धा सोडली नाही. ज्ञानेश्वर महाराजांना 3 भावंडं होती, निवृत्तीनाथ, सोपानदेव आणि मुक्ताबाई. ही 4ही भावंडं पुढे जाऊन महान संत झाले. विशेषतः निवृत्तीनाथ हे त्यांचे गुरु होते आणि त्यांनी ज्ञानेश्वरांना अध्यात्माचा मार्ग दाखवला. मित्रांनो, त्या काळातील महाराष्ट्राची समाज परिस्थिती खूप कठीण होती. समाज जातीभेद खूप तीव्र होता. उच्च नीच असा भेद केला जायचा. काही लोकांना ज्ञान मिळायचा अधिकार होता, तर काही लोकांना तो नाकारला जायचा. धर्म फक्त काही लोकांच्या हातात होता आणि सामान्य माणूस अज्ञानातच राहत होता. लोक अंधश्रद्धेमध्ये अडकलेले होते. देव म्हणजे भीती, शिक्षा आणि कर्मकांड असं समजलं जात होतं. खऱ्या अर्थाने भक्ती, प्रेम आणि समतेचा विचार समाजात कमी झालेला होता. अशा काळात संत ज्ञानेश्वर महाराज आणि त्यांच्या भावंडांनी एक वेगळीच दिशा दाखवली. त्यांनी सांगितलं, देव हा सर्वांचा आहे, कोणालाही त्याच्यावर हक्क आहे. त्यांनी समाजाला एक नवीन विचार दिला, समान प्रेमता आणि ज्ञान. त्यांचं बोलणं, बालपण खूप संघर्षमय होतं. समाजाने त्यांना स्वीकारलं नाही, पण त्यांनी समाजाला स्वीकारलं. त्यांनी द्वेषाला उत्तर प्रेमाने दिलं. मित्रांनो, ही कथा फक्त संतांची नाही तर ती संघर्ष, श्रद्धा आणि परिवर्तनाची कथा आहे. या सगळ्या परिस्थितीमुळेच ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनात एक वेगळा ताकद निर्माण झाली, जी पुढे त्यांच्या कार्यातून दिसून येते. पुढच्या भागात आपण त्यांच्या बालपणातील काही प्रेरणादायी घटना आणि त्यांनी ज्ञान मार्ग कसा स्वीकारला हे जाणून घेऊया. तोपर्यंत विठ्ठलाचंच नाम घ्या, मन शांत ठेवा. जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल. मित्रांनो.